खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील सामन्यासाठी. एक मारा लेकिन सॉलिड मारा आहे. पहिले मॅन ऑफ मॅच आणि अगदी जबरदस्त सुरुवात. नक्कीच आपण चला सामना सुरू करा. चला चला कारबाव कासनी टीम फलंदाज पाठवा. आपण प्रदीप जोशी साहेब, नाना गोंडली, चला फलंदाज पाठवा. ज्ञानदेव दादा चला ना. यस, सलामीर जोडी डॉक्टर मनीष शिवारी आणि संजय पाटील. चला बघा, दिवसभर दिवा प्रदीप दादा म्हात्रे, आपण आधीच नाणेफेकीसाठी उशीर केलाय. तुम्हाला लगेच सामना सुरू करायचा आहे आणि आपली वेळ देखील सुरू होईल. तुम्हाला 3 ओव्हरसाठी 17 मिनिटं आहेत. म्हणजे सर्व टीमला 40ला 22 आणि 50ला 17 18 मिनिटं घेतली. 2 धावा पेनल्टी आणि 1 खेळाडू आतमध्ये. चला चला गणेशची फक्त ट्रॉफी बाकी होती. चला चला फिल्डिंग लावा. चला दिवसभर दिवा प्रदीप म्हात्रे, पप्पूशेठ म्हात्रे फॅन टीम आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप जोशी, नाना गोंडली, कालिका माता खारबाव आणि कासनी. चला भरपूर भरपूर वेळ घेते आपण, खरंच भरपूर वेळ. आम्हाला वारंवार इथून सूचना येत आहेत आणि मनोज ठाकरे आमचे नेहमी बोलत आहेत 100 शब्दामधून 80 शब्द लवकर केला. टॉसला या,
लवकर केला टाइम कमी घ्या. यानंतर मातोश्री साविंद्रा आणि स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे 40+ सामना आहे. इनिंग मध्ये नाणेफेक होईल. बघा दोन्ही टीम आपण तयार आहे. यानंतर 40+ कॅटेगरीचा सामना असेल. मातोश्री साविंद्रा आणि स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे. चला अतिशय चांगला फटका. धावा आले 4 धावेने संजय पाटील खेळतायत 6 वर. संघाची टोटल 7. एक लेग बाईज 6 वर संजय, 1 वर मनीष आणि 1 लेग बाईज अशा एकूण 8 धावा. तुम्ही थांबू नका. कोणाची धाव कमी जास्त होणार नाहीये. सामना आपण कंटिन्यू सुरू ठेवा. इथे देखील 2 धावा आलेत. 2 धावांनी संघाची टोटल दुहेरी अंकामध्ये पोहोचलेली आहे. अर्जुन बुवा नक्कीच खूप सिनियर खेळाडू आहेत दिवसभर दिवा टीमचे. आणि नक्कीच प्रदीप पाटील RC पाटील फाउंडेशन मास्टर 40+ चे खेळाडू आणि आमचे इंद्रजीत पाटील आमचे परमित्र आहेत. यांच्याकडून दिवसभर दिवा टीमला तसंच उदय म्हात्रे यांच्याकडून देखील दिवसभर दिवा प्रदीप म्हात्रे आणि पप्पूशेठ म्हात्रे यांच्या टीमसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. बघा उशिराने नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग केल्यामुळे दिवसभर दिवा टीमला 2 धावांचा पेनल्टी आहे. कारण की याआधी आपण संघाला दिलेला आहे. सर्वांना नियमावली समान आहे. नक्कीच ओली संघाला दिली होती. इथे दिवसभर दिवा टीमला देखील आम्ही पेनल्टी देतोय. बघा कालिका माता खारभाऊ कासने 2 धावा ऍड करतोय. 2 धावा पेनल्टी आम्ही ऍड करतोय. लक्ष असू द्या. यस 10+2 12. वेलकम संतोषजी म्हात्रे, बंद्रामारुती काल्लेर या संघाचे एक सिनियर खेळाडू आणि ग्रामपंचायत काल्लेरचे माजी उपसरपंच आणि आपल्या संघटनेचे पदाधिकारी आहेत संतोषजी म्हात्रे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. बघा नेमवली सर्वांना समान. अध्यक्ष साहेबांची टीम असू द्या, संस्थापक अध्यक्ष साहेबांचे असू द्या, उपाध्यक्ष, सल्लागार, आजी माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव सर्वच टीमला समान नेमवले आहे.
कोणावरही अन्याय केला जाणार नाहीये. सिंगलला धावसंख्या 13. बजरंग पाटील इथे थोडीशी मिस होईल, नंदू यांच्याकडून थोडीशी मिस होईल आणि त्याचा फायदा उचलला आहे. धावा मिळतील 2 धावेनं संघाची टोटल 15. चेंडू टाकून झालेत 8 आणि धावा बनलेत 15. संजय पाटील जय बजरंग कारिवली संघाचा हा स्टार खेळाडू, उत्कृष्ट पंच देखील आहेत. यानंतर मातोश्री चाविंद्रा आणि परशुराम फायटर्स दापोडी. हा चेंडू चालला हवेमध्ये तरंगत, सीमापार षटकार. नक्कीच या स्पर्धेतून नाना गोंडली आतापर्यंत आपले 4 कलरफुल टी शर्ट आपल्या खेळाडूंनी पटकावले आहेत. या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक सिंगल घेतलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 22. 2 जीत 2 मिनिटं थांबा. जीत माली नक्कीच आपले कमिटी मेंबर तिथे येत आहेत. चांगला चेंडू बजरंग पाटीलचा. शेवटचा एक चेंडू शेष आहे बघा. यानंतर 40+ कॅटेगरी मातोश्री चाविंद्रा आणि परशुराम फायटर्स दापोडी तयार व्हायचा आहे. चेंडू चालला अगदी कवकोना रिझनकडे वेगाने, चेंडूला अडवलं जरूर. बघूया संतोष जोशी सर आहेत, 50+ क्रिकेट खेळतायत. 2 धावेनं संघाची टोटल 12च्या सरासरीनं बिनबाद जिंदाबाद 24 म्हणजे 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा आल्यात. आमचे संतोष तरे काफी खुश आहेत. प्लेअर ऑफ द नाईट कालचे 50+ कॅटेगरी मधून विजेता राहिलेत आणि महेश काबोकर 40+ कॅटेगरी मधून. आणि तो फोटो खूप व्हायरल झालाय. काल मस्त फोटो त्यांनी काढला होता नाणेफेकी कशामधून. चांगलं व्यक्तिमत्व. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ चालू सीझनची संपूर्ण जबाबदारी आखोदेका प्रत्येक स्पर्धेचा लोकजोका त्यांच्याकडे आहे. खूप खूप धन्यवाद. इथे अपील जरूर झालेली आहे. बघूया
आमचे मेन पंच सुनील म्हात्रे सर आणि स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील. काल विलास पाटील सरांना सुनील म्हात्रे यांना 200 रुपयाचं रोख रक्कम दिली आहे. बघूया आज कुठला खेळाडू आपले मान्यवर पंचाने काय बक्षीस देतील का. अजूनही आपल्याला इथून 6 सामने कव्हर करायचे आहेत. धावसंख्या 24 आहे. 24 प्लस 2 नक्की संजय पाटील, डॉक्टर मनीष शिवारी, कालिका माता खारबाव कासने या संघाकडून 50 प्लसचा क्रिकेट खेळतात. नाना गोंडले आणि प्रदीपजी जोशी यांची टीम. फलंदाज OUT आउट. ज्ञानदेव पाटील, नक्कीच ज्ञानदेव पाटील आणि संतोष तरे सध्या ऑल इज वेल आहेत आणि त्यांच्या पाठीमागे नक्कीच प्रमोददादा भुईर. आज बीबी स्पोर्ट इताडे 50 प्लस मधून 2 सामने जिंकलेत. मेहनत देखील आहे स्पर्धेसाठी आणि विजय देखील पदरी आलेले आहेत. पहिली विकेट संजय पाटीलची. 26 धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. 2 ओव्हर 2 चेंडूचा खेळ संपलाय. बघूया गोलंदाज विनोद म्हात्रे, गंगामाता गोंदवली संघाचा एक कूल कॅप्टन. हा फटका ऑन साइडला उडवलाय. कावकोना रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग होते. धावा मिळतील 2 धावेनं संघाचे टोटल 28. नक्कीच आज जागृत मर्डर राहणार 50 प्लस मधून प्रदीप पप्पूशेट याने देखील पहिला विजय दिवसभर दिवा या संघाच्या अगेन्स्ट आजच्या 3ऱ्या रजनीमधून कंप्लीट केलेला आहे. फुलटॉस होता, फटका फसलाय. बघूया विनोद म्हात्रे. हो 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 वेल जज कॅच. काय झेल टिपलाय. असे झेल गोलंदाजांसाठी खूप कठीण असतात आणि मनोज भाऊ पाटील यांनी या स्पर्धेतून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक लावलेले आहेत. 40 प्लस आणि 50 प्लस. नक्कीच हा झेल त्यामधले कदाचित असू शकेल. चांगला झेल टिपलाय विनोद म्हात्रेनं. नक्कीच अगदी आमचे मित्र प्रदीप पाटील हवेलीवा आणि RC पाटील फाउंडेशन मास्टर 40 प्लसचे खेळाडू यांच्याकडून या झेलसाठी विनोद म्हात्रे यांना 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. चांगला झेल टिपलाय. नक्कीच अगदी रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असा झेल टिपलाय. नक्कीच आतापर्यंतचा या BPL मधला सर्वात चांगला झेल म्हणून या झेलची चर्चा तर आता होणार आहे. 2 विकेट 4 चेंडूमध्ये आणि 4 धावा दिलेत. नक्कीच पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर विकेट आणि हा 5वा चेंडू. उमेश कारभारी एसट्यांच्या मागे एसटी रक्षकानं जो चेंडू सोडला त्याचा पूर्णपणे राग त्या चेंडूवर त्यांनी जणू काही काढलाय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. कपिलदादा मात्र झेल होता की काय एवढा जोर म्हणूनच चेंडू जोरात फेकला होता स्टंपवर. एक सिंगल धाव आणि सिंगलला धाव संख्या 29. नक्कीच आमचे मित्र फुलाजी पाटील सध्या मॅजिक बॉक्स मध्ये बसून सामन्याचा आनंद घेतात. DS ग्रुप
3 ओव्हर धावा बनले 30. पहिल्या 2 ओव्हरमध्ये होत्या 24 आणि तिसऱ्या मध्ये आल्या 6. मॅजिक बॉक्स लेजंड ऑफ मानकोली यशपाल माली यांच्या नावाचा मॅजिक बॉक्स आणि तिथे आमचे काही खेळाडू मित्र या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. थंडगार हवा मैदानामध्ये सुरू आहे. नक्कीच मोठ्या संख्येनं प्रेक्षक देखील आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच विलास पाटील सर लॉट कमिटी मेंबर आणि शैलेश पाटील आपल्या संघटनेचे सदस्य हे देखील या सामन्याचा आनंद घेतात मॅजिक बॉक्स मधून. धन्यवाद प्रदीप पाटील. झेलसाठी विनोद म्हात्रेंना 500 रुपयाचा रोख रक्कम. इथे झेल टिपलाय डॉक्टर मनीष शेवार यांचा एस्टनच्या मागे फलंदाज बाद. नक्कीच येत्या 24 ते 27 मार्च दरम्यान एन्जॉय ग्रुपची जिल्हास्तरीय 40+ स्पर्धा होणार आहे मित्रांनो. नक्कीच त्या स्पर्धेमध्ये आवर्जून आपण एक गाव गट संघ सहभागी झाले असतील तर नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्याला ती पाहायला मिळेल. एन्जॉय ग्रुप मास्टर 40+ आमचे सहकारी मित्र त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 27 मार्च दरम्यान या स्पर्धेचा फायनल डे 24 ते 27 असा स्पर्धेचा कालावधी आहे. एक गाव गट मधून ही स्पर्धा जिल्हा स्तरीय खेळवली जाईल आणि प्रदीप पाटील आमचे मित्र त्या एन्जॉय ग्रुपचे सदस्य आहेत. चांगला चेंडू काय चांगली सुरुवात आहे संतोष जोशी सरांची. स्लॉग ओव्हर मध्ये 2 चेंडू 1 विकेट 1 डॉट. धावसंख्या थांबलेली आहे 30. बघा पहिल्या 12 मध्ये 24 आणि नंतरच्या 8 मध्ये फक्त 4. हा चेंडू देखील संतोष जोशी सरांना अडवलाय थांबवलाय. इथे धावबादची विकेट विनायक पाटील. प्रमोदरा नक्कीच आता कालिका माता कारभाव कासने संघाला कोंडवलाय. आता 9 मध्ये फक्त 4 आणि पहिल्या 12 मध्ये 24. प्रदीप जोशी सर आणि नाना गोल्ली थोडीशी चिंतेत आहेत कारण की 12 मध्ये 24 आणि 9 मध्ये 4 पूर्ण. नक्कीच तानाजी दादा भोईर काहीतरी चर्चा करतायत. बघूया शेवटच्या आता 3 चेंडू आहेत म्हणजे शेवटच्या 9 चेंडू मध्ये फक्त 4 आलेत आणि 4 फलंदाज बाद झालेत. पहिल्या 12 मध्ये 24 होत्या एकही गडी बाद नव्हता. 50+ क्रिकेट संतोष जोशी सर. चांगला चेंडू फुल लाईन डिलिव्हरी उमेश कारभारीनं चेंडूला अगदी पॉइंट रिझनला केलाय. इथे बघा थ्रो केलाय अर्जुन पाटील. मिळतील धावा 2. धावसंख्या 32. 10 चेंडूमध्ये 6 शेवटच्या आलेले आहेत. फक्त या इनिंगच्या आता 2 चेंडू आहेत. चला पुढील दोन्ही टीम 40+ कॅटेगरी स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे आणि मातोश्री 11 चाविंद्रा नाणेफेकीसाठी तयार राहा. हा चेंडू ते सरळ टाकलाय वाईट यॉर्कर. कमालीचा चेंडू. नक्कीच थोडीशी चिंता वाढलेली आहे मी तर म्हणेन कालिका माता कारभाव कासने टीमची. शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील तेज तर्रार आणि चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये. बघा फक्त 2 ओव्हर मध्ये आल्या 8 आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये 24 अशी एकूण धावसंख्या झाली ती 32 आणि 33 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. दिवस फॉर दिवा या 40+ संघासाठी
चला आपण नाणेफेकी करूया. बघा मॅजिक बॉक्स दाखवला जातोय. रामशेठ पाटील आहेत, विलास पाटील आहेत, फुलाजी पाटील, शैलेश पाटील, तसेच आमचे संदीप ज्युनियर, दीपक पाटील आणि सतीश तले हे खेळाडू तिथे दाखवले जातोय. क्या बात आहे, वा, एन्जॉय क्रिकेट, जबरदस्त. कॅमेरामॅन मानाजी पाटील देखील आहेत. यस, DS ग्रुप, LP ग्रुप, फुल फॉर्म सांगू का? चला या. संतोषजी म्हात्रे आणि भानुदाजी पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया. चला मातोश्री रवींद्र, रामशेठ पाटील आणि स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे दोन्ही टीमचे संघनायक आपण यायचं आहे. बघा मान्यवर आलेत. जो संघनायक उशिराने येईल त्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. चला या आपण लगेच. वेलकम भानुदास भाऊ, आपलं स्वागत आहे. संतोषजी म्हात्रे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत काल्हेर. चला चला, मातोश्री रवींद्र आणि परशुराम फायटर्स दापोडे. बघा शेवटचं 1 मिनिट आहे. दोन्ही संघनायक आपण लगेच यायचं आहे. 40+ कॅटेगरी मधला सामना असेल. नक्की संतोषजी पाटील, संतोषजी म्हात्रे बंदरेमारुती काल्हेर संघाचे 40+ सदस्य देखील आहेत आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार, तसेच काल्हेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि त्यानंतर आपले दापोडे गावचे समाजसेवक भानुदाजी पाटील. गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांनी आमच्या संपूर्ण कमिटीची नाश्त्याची सोय केलेली आहे. वियांग फास्ट फूडचे मालक, नक्कीच त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. या रामशेठ पाटील, या आपण सत्यवानजी पाटील, चला ना या भाऊ, पटकन या, पाहुणे थांबलेत. नितीन पाटील, जरा घाई करा ना मित्रांनो. या नितीन पाटील, स्वागत आहे आपलं. रामशेठ पाटील, आपलं देखील स्वागत आहे साहेब. चला या आपण नाणेफेकी करूया. बघा एका बाजूला आपले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला संजयभाई म्हात्रे अध्यक्ष. संजयभाई म्हात्रे, कुंदनजी पाटील, कोण आवाज देईल? नितीन पाटील, संतोषजी म्हात्रे, संजयभाई म्हात्रे अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट तेच आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. 2 मिनिटं पाहुणे थांबा, आपण फक्त यांना निर्णयच विचारू. संतोष भाऊ फक्त 2 मिनिटं थांबा, फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. तर मित्रांनो, इथे परशुराम फायटर्स दापोडे संघाचे संघनायक नितीन पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि रामशेठ पाटील यांच्या मातोश्री रवींद्र संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण कमबॉक्स मध्ये, ऐकूया 50+ सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये मनोज ठाकरे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद केळी सर. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. या ठिकाणी आपण पाहतोय 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे दिवा स्पोर्ट दिवा या संघासमोर. आपण पाहतोय 50+ ची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं कालच्या दिवसामधून चांगली कामगिरी केली होती. कालिका माता खारबाव कासने या संघाने 2 सामने जिंकले होते. तिसरा सामना हा खेळत आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 33 धावांचं लक्ष दिवास्पर दिवा या संघासमोर ठेवलं गेलं आहे. दिवास्पर दिवा संघाने पहिला सामना गमावलेला आहे. त्यांना विजयाची चाहूल, विजयाचा वाटचाल करण्यासाठी हा सामना मात्र खेळावा लागेल. सामना विजय संपादन करावा लागेल, कारण एक सामना गमावलेला आहे. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते.
चला खेळा लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी आपण पाहतो 33 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं आहे. चला वेल कमी खर्च करायचा आहे प्लीज विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेळला गेला आहे. चेंडू सीमा पार होते चौकार. हॅलो कॉम्बॉक्स मधून आपण थोडासा बाजूला यायचा प्लीज विनंती असेल. या ठिकाणी पाहतोय आपण पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटची खून केली जाते. वाईट साठी बॅट्समन रिव्ह्यू घेतला आहे. वाईट साठी आहे की नो साठी? काय वाईट साठी? नो साठी. यस वाईट बॉल दिलेला आहे परंतु नो बॉल आहे की नाही ते चेक करायचं आहे. पाहूया. यस खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आत आलेला आहे आणि नो बॉल इथं घोषित केला गेला आहे. यस पाहूया येणारा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल. 33 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळते. पुढे चेंडू या वेळेस हा चेंडू चांगला आहे. ही लाईन गरजेची आहे. ही लाईन टाकणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची झाली सांगता. हाही चेंडू चांगला हाताळलेला आहे. पुन्हा एकदा निर्धावचे होते सांगता. धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती 5 या अंकावरती लागली गेली आहे. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होतं तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहूया काय घडतंय. इथं मात्र खेळून काढलेलं आहे समोरच्या दिशेला. एक धाव इथेही घेतलीच जाते. 33 धावांचं आव्हान आहे 4 षटकांच्या. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. 6 धावा धापलकावरती. एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या पाहतोय आपण 7 या अंकावरती. पुढे चेंडू या वेळेस मात्र नो बॉल घोषित केला गेला आहे पंचांच्या माध्यमातून. या अवंतर धावेने एक धाव जोडली जाते. धावसंख्या पाहतोय आपण 8 या अंकावरती. या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 2 नो हाताळले गेले आहेत. पाहूया स्वतः पॅकर आहेत संघाचे कालिका माता एलेव्हन्स या संघाचे प्रदीपजी जोशी त्याचबरोबर नानाजी गोंडली
आपण पाहिलं तर या टीमचे पॅकर्स आणि स्वतः या ठिकाणी गोलंदाजी करत असताना कुठेतरी खराब हाताळणी पाहायला मिळते. यावेळेस मात्र पाहतोय आपण स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडूला ढकलून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा मानस ठेवला जाईल का? हा ना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 10, त्यामध्ये आपण पाहतोय की 2 नो बॉल हाताळले होते. नो बॉल टाकूनही कमबॅक करताना पाहायला मिळाले. फिफ्टीच्या 6 क्वालिफाय मनोज या बरोबर ना तुझा ठेव 50चे 6 क्वालिफाय हो चिन्ह आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. खेळाला आपण लवकरच सुरुवात करूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 33 धावांचं लक्ष असताना आता मात्र 18 चेंडूंचा खेळ उरलेला आहे आणि 18 मध्ये 23ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती संजय पाटील येतोय. धावांवरती रोख लावावं लागेल. प्रदीप आणि बजरंगी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कुठल्या प्रकारचा अजून गडी बाद झालेला नाही आहे. पुढे चेंडू यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. या ठिकाणी निर्धावची सांगता होते. बजरंग पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. आक्रमण करण्याचा पवित्र हाती घेतला गेला आहे, परंतु गोलंदाज अतिशय ताकदवार आपल्याला पाहायला मिळते. ज्या बजरंग कारिवली संघाकडून खेळत असताना नेहमी पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. आता प्रेशर वाढलं गेलं आहे. बजरंग पाटील याच्या बॅटिंगवरती निर्धावची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. अजून एकही धाव खर्च केली गेली नाही. या ओव्हर क्रमांक 2 संजय पाटील यांच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये एकही धाव अजूनही जमा केली गेली नाही आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहूया काय करतं. यस, फलंदाज बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपात. वेळ कमी खर्च करायचा आहे प्लीज, विनंती असेल. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती यावेळेस डावेष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत त्यांनी व्हाईट बॉलची खून केली जाते. एक अवंतर धावेचा भरणा. धावसंख्या पुढे आता सरकते. धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 11 अंकावरती. क्या बात आहे. चांगले षटक संजय पाटील यांचं आतापर्यंत पाहायला मिळालं. हा स्क्वेअर मारा आपण पाहिला. यावेळेस कव्हरला चेंडू खेळून काढलेला आहे. डीपमध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली. दबाव टाकला, प्रेशर टाकला. ही धाव कंप्लीट होईल का? परंतु यस, क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 33 धावांची आवश्यकता आहे, परंतु या ठिकाणी संजय पाटील यांची कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
3 चेंडूंमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत. बडी चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय त्याच रिझनला खेळून काढलेला आहे. माहिती आहे मोठा फटका लागत नाही आहे. ग्राउंड शॉट खेळून सिंगल डबलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. परंतु या ठिकाणी पाहू शकता आपण 2 धावा जमा होत आहेत. 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 33 धावांची आवश्यकता असताना अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 13 चेंडू आणि 18 धावा. पाहूया या चेंडूवरती काय घडते. सिंगल डबल 4 6 वाईट नो विकेट काय घडतंय. क्या बात आहे क्या बात आहे. चांगला चेंडू इथेही पाहायला मिळतोय. निर्धावची सांगता होते. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे या चेंडूवरती. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती फक्त आणि फक्त ती म्हणजे 15 धावा. आता 12 मध्ये 18. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. टीम मिटिंग न घेता आपण लगेच खेळायला सुरुवात करूया प्लीज. बरोबर 10:19 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय आता वाजलेत 10:30 म्हणजेच 11 मिनिटं आपण पाहिली तर घेतली आहेत या 2 षटकांसाठी. ज्ञानदेव पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी हा अति महत्त्वपूर्ण षटक आहे. आपण नेहमी म्हणत असतो की या षटकातून शेवटच्या ओव्हरला किती धावांची गरज असेल ही आपल्याला या ओव्हर नंतर संपेल. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतोय खेळून काढलेला आहे. पॉईंटच्या रिझल्टमधून डीपमध्ये जातोय. 1 धाव घेतली. फेकी थोडीशी वाईटच झाली परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागेल. यात मात्र शंका नाही. या वेलकम संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्रीडा मंचावरती. यावेळेस पाहतोय आपण उडवलेला आहे चेंडूला. या ठिकाणी जातो चेंडू सीमा पार. चौकार. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. पाहूया काय घडतंय. या ठिकाणी 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धावेचा घातक प्रयत्न पाहायला मिळाला परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती पाहू शकता आपण 22 या अंकावरती. अजून 11 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 11. पुढे चेंडू. यावेळेस बिग हिट घेण्याचा इथेही प्रयत्न होता परंतु बॅटवरती घेता आलं नाही आहे. बॅटला चाटून हा चेंडू सिरियसचा वेध घेतला. 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 अंकावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. दिवस संघाने आपण पाहतोय पहिला सामना गमावलेला आहे. पाहूया हा सामन्याच्या विजयाच्या जवळ तर चाललेला आहे परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. यावेळेस पाहतो आपण डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा आखला होता परंतु डायरेक्ट हिट काय झालं नाही आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. म्हणजेच धावसंख्या जर पाहिली तर 25 अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र 8 धावाची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. आणि खारबाव संघाने खास प्रभावित केलं कालच्या दिवसामधून आपण पाहिलं तर 2 सामने
विजय संपादन केले होते. हा तिसरा सामना आहे. आपण पाहतोय 50+ या लीग मॅचेसमध्ये एका संघासाठी 4 संधी आहेत. या वेळेस पाहतोय आपण शरीराचा वेध जरूर घेतला होता. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपाने. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 26 लागली गेली आहे. 33 धावांची आवश्यकता, म्हणजे आता 6 चेंडूमध्ये 7 धावेची आवश्यकता आहे. खारबाव संघाने या अगोदर 2 सामने केले. हा तिसरा सामना आहे आणि दिवा संघाने 1 सामना केलेला हा दुसरा सामना आहे. अजून विजयाची प्रतीक्षा जरूर आहे आणि त्याच्याच जवळ समीप निकट पाहायला मिळते. याच्यानंतर मातोश्री चाविंद्रा आणि परशुराम फायटर्स दापोडे यामध्ये एक बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या पाहतोय आपण पॉईंटच्या दिशेने. 1 धाव इथे घेतली जाते. दुसरीची मागणी केली होती परंतु पाहूया काय करताय. ओव्हरथ्रो झालाच जरूर परंतु एकच धाव. येणारे चेंडू 5 आणि विजयाचं समीकरण 6. सामना अजून संपलेला नाही आहे. जिद्द चिकाटी संघर्षाने गोलंदाज मात्र झुजवत ठेवलेला आहे सामन्याला. पाहूया पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. पुढील चेंडूवरती काय येतोय हे पाहण्यासारखं राहील. आता मात्र चांगला फटका आहे. क्या बात आहे. खाली रिझन त्या ठिकाणी खेळून काढले. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी ही पूर्ण केलेली आहे. तिसरीची मागणी केली जाते का परंतु 2 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. चार धावेची आवश्यकता आहे या ठिकाणी. आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय काय घडतंय. शरीराचा वेध घेऊन चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये गेला. कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे. 4 धावेची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा. 3-4चं इक्वेशन या ठिकाणी. पुढील चेंडू पाहूया. इथं मात्र पाहतोय पॉईंटच्या रिझनला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीची मागणी केलेली पाहायला मिळते आणि काय घडतंय नाही पोचत. या ठिकाणी कहाणी मेट ट्विस्ट. फलंदाज बाद होत आहे रनाच्या स्वरूपात. चला फलंदाज या लवकर बाहेर या. चला तसेच टीम मीटिंग कमी घ्या. या ठिकाणी 3 धावांची गरज आहे आणि या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 3. क्या बात आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावांचे बाकी असताना इथे मात्र उमेश जिद्दीने खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. अशा आकांक्षा सोडली नाहीत आणि क्रिकेटचा खेळ मुळात तसंच आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत जिद्द चिकाटी संघर्ष सोडायचं नसतं. फक्त मेहनत करायची असते. मेहनत करायची असते आणि मेहनत करायची असते. पाहूया हे झिजणं या ठिकाणी उमेश याचं पाहायला मिळतंय. मॅचला अजून बनवून ठेवलेलं आहे. मॅचमध्ये थांबून ठेवलेलं आहे कारण मोठा फटकाही लागू दिला नाही आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 धावेची गरज आहे. एका चेंडूमध्ये तुम्हाला 6 धावा बाकी असतील तर त्या पूर्ण करता येत आहेत. परंतु 1 मध्ये 1 येतोय तेव्हा मात्र हातबल होतं. यावेळेस
कट केले गेले आहे पॉईंटच्या रिझनला. इथं पाहतोय आपण एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली. हा ना तालमेल नाही आहे, फलंदाज इथं बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे. मध्ये आल्यात दोन, थोडस टेन्शन मध्ये आलेला सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की सहज सोप्या पद्धतीने सामना जिंकू शकतोय, परंतु पुन्हा एकदा क्रिकेट दाखवून देतोय की मी अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल. क्या बात आहे. सामना बनवलाय उमेशने, प्रशंसा करावी लागेल उमेश यांची, नो डाऊट. 7 धावा शेवटच्या ओव्हरला ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये डिफेन्स करत असताना एक संघर्षमय वातावरण या ठिकाणी निर्माण केलं गेलं आहे. याच्यामधून वाचलं जाईल, बचावलं जाईल की या कंप्लीट केले जातील, फुलफिल काय घडतंय येणारा काल सांगून जाईल. परंतु रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतंय. एक चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. निश्चितच सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. गणपती बाप्पा काय घडतंय. क्या बात आहे. वाह, सामना वाचवलेला आहे. सामन्यावरती विजय संपादन करून घेतलेला आहे आपल्याला पाहायला मिळते. दिवा संघाला मात्र तो सामना का विजय संपादन करता आला नाहीये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय हे पाहायला लागेल. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. परशुराम फायटर्स विनंती असेल वेळ विलंब न लावता दापोडे टीमला विनंती आहे की आपण चला मैदानाच्या आतमध्ये लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, लावून घ्या.